बापरे, केवढा मोठा बंगला आहे हा. एक दिवस कमी पडेल हा पुरा बंगला साफ करायला. चला कुंदाबाई, कामाला लागा. हे काय आहे? कसला दरवाजा इकडे? अरे, आत पायऱ्या दिसतात. तळघर आहे वाटतं यांचं. जाऊ दे, आज ना सगळं साफ करते. आणि आज असं काम करते ना, बाईसाहेब पहिल्याच दिवशी माझ्यावर खुश झालं पाहिजेत. ऐका, चेटकोबानेच तो फोटो स्मशानात ठेवण्याचा संकेत दिला होता. मग हे असं सगळं का होते मला कळतच नाही. तेच चेटकोबाला विचार. आज कौल लावून मी चेटकोबाला काही कोण विचाराल, उत्तर घेणारच आहे मी त्यांच्या. काय झालं? चला ना, असं काय करते? हे दार उघड आहे. अगं बाई, मी काल गुहेत आले होते, बंद करायला विसरले. अगं बरी आहेस ना तू? इतका निष्काळजीपणा कसं काय करू शकतेस तू? घरात इतकी माणसं काम करतात, कोणी आत गेले तर काय करणार आहेस? सॉरी. चल लवकर. कशी आलीस तू? कोण आहेस तू? मी कुंदा. ते आजच इकडे कामाला लागले. इथे कशी काय आलीस? मी बाहेर कचरा काढत होते, तितक्यात मला या खोलीचं दार उघडं दिसलं. मला वाटलं हे तळघर आहे, म्हणून मी फक्त कचरा काढायला आतमध्ये आले. आता तुम्हार काय शक्ती मॅडम, स्वतः लिहिलेल्या लाईन्स या पोस्टरवर बघून कसं वाटतंय? छान वाटतंय. बरं चल, मी निघते आता ऑफिसला. अगं थांब, नाही म्हणजे मी पण बंगल्यावरच जाणार आहे, एकत्र जाऊ ना. हो तसंही झालं ना पोस्टर लावून. दोघ जण गाडीवर बसून डबल सीट जा ना. नाही, काही गरज नाही, मी जाईन एकटी. पोलीस प्रशासन झोपलाय काय? मानवी तस्करी वाढते आहे. पोलीस प्रशासन झोपलाय काय? भाग्यविधाता प्रिन्स सरकार,
जणू देवाचेच अवतार. भद्रावती माय आमची, देती निराधारास आधार. वा, कोणीतरी म्हणालं होतं की चुकीचं काम कधीच करणार नाही. हो ना, कधी काळी एक मुलगी जादूटोना, नरबळी यांच्या विरोधात आपल्या खांद्याला खांदा लावून मोर्चा काढत होती. आज तीच मुलगी अशा लोकांचे पोस्टर लावते जे नरबळी प्रकरणात संशयित आहेत. अरे हा पैसा भल्या भल्यांना आपले तत्व, विचार आणि ध्येय विसरायला भाग पडतं म्हणतात ना, तेच खरंय. अरे आमचे प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेबांबद्दल काय पण बोलायची हिंमत कशी झाली रे तुमच्या लोकांची? त्यांच्या कार्याबद्दल नीट माहिती तरी आहे का तुम्हा लोकांना? आणि या शक्तीबद्दल नाही ना ते बोलताय. ती काही वाईट काम नाही करत आहे. आमच्या सरकारांच्या ऑफिसात नोकरी करते, ती मेहनत करून पैसे कमवते. हे असे तुमच्यासारखे मोर्चे काढायला मलाही नाही घेत. तोंडातून एक पण शब्द न काढता इथून सटकायचा, नाहीतर तुमच्या या मोर्चांना कायमचा लाल सिग्नल लावून टाकेन. आलं का लक्षात? चला ठीक आहे. आज तुझ्या डोळ्यावर ह्यांनी पैशाची पट्टी बांधली, पण एक दिवस ही पट्टी उतऱ्या आणि त्या दिवशी तुला नक्की पश्चाताप होईल. तू तुझा हे बघ, त्यांच्याकडे लक्ष नको देवा. डोळ्यावर पैशांची पट्टी बांधले म्हणे. लायक आहे काय लोकांची हे बोलायची? स्वतः अपोजिट पार्टीकडून पैसे घेतलेत घोषणा द्यायला. वाईट कामासाठी स्वतःचे खिसे भरले आणि तुला टोमणे मारतात हे लोक. त्या मोर्चामध्ये पोरी होत्या ना म्हणून गप्प बसलो, नाही तर एकेकाचे दातच घशात घातले असते. बरं चल, उशीर होतोय ना, सोडतो मी तुला. चल. बस. अगं डोकं ठिकाणावर आहे का तुझं? हिला आत का मारलंस तू? आत आपण फक्त नरबळी देतो माहितीये ना तुला. असंच कोणाला मारत नाही, आणि मारतो तर त्याची विल्हेवाट आत करत नाही. हा नियम आहे चेक्कोबाचा, विसरलीयस का तू? रागाच्या भरात घातला घावणी संपवलं तिला, आणि माझ्या ओढू नका. त्यापेक्षा हिची विल्हेवाट कशी लावायची ना त्याचा विचार करा. आपल्या दोघांना जमणार नाहीये हे. कोणाची तरी मदत लागेल. कोणाची मदत सांग? कोणाची मदत घ्यायची? कोरोनाची? कोरोनाची मदत घ्यायची आहे? त्याचं त्यालाच कळत नाहीये, भैसाटला आहे तो, आणि तोच एक विश्वासातला आहे. आणि तू, आपल्यालाच त्याची विल्हेवाट करावी लागेल. आपल्याला? हो. आपल्याला कसं जमणार? हा, विचार करू दे जरा. ठीक आहे, याच्यात टाक, नंतर बघू काय करायचं. ह्याच्यात? हो. मी? हो तू. हे बघ शक्ती, नको जास्त विचार करू, आणि त्या पोरांकडे जास्त लक्ष नको देऊ. त्यांना ना त्या अपोजिट पार्टीवाल्यांनी पैसे पुरवले आहेत. त्यांचे बोलवते धनी आहेत ना ते अपोजिट पार्टीचे नेते आहेत, त्यामुळे लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. अरे तुझ्या पहिल्या कामातच वहिनीसाहेब खुश झालेत. मस्त फोकस ठेव कामावर. चल. जाणार
उडणार संपणार उडणार. ओ ओ कोरोना भाऊ, ओ अरे ओ पडा, थांबा थांबा. आता गोणीला बांध, बॉडी बाहेर घेऊन जाऊ. कोणी बघितलं तर? ते बघू नंतर तू बांध. या जरा. पुन्हा सावली? जाऊन बघू का? नाही नाही नको, असू दे, भासच असेल माझा. तू इथे काय करतेस? ऑफिस तिथे. ते मी काय ते काय ते हा इथे तिथे फिरायचं आहे म्हणून सांगितलं होतं तुला मी. मग का आलीस तू इथे? जा जा ऑफिसला जा, चल काम कर. बघितलं केवढं लागलं तुम्हाला, तरी म्हंटल मला मदत नका करू, पण तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. कशाला आलात तू माझ्यासोबत भंगार गोळा करायला? मी केलं असताना एकटीने. किती रक्त आले बघा तुम्ही आता. अगं थोडस लागलं, इतकं लागलं नाही. थोडस कसं थोडं? बघा बघा किती किती रक्त सांडले इथे. तुम्ही जा मलमपट्टी करा. आधी मलमपट्टी करा. जा जा जा. हो मी करतो मलमपट्टी, मी करतो. तू शक्ती अगं सायन्सची स्टुडंट आहे, तुला हे सगळं जास्त माहित असेल. मलमपट्टी वगैरे माझी मलमपट्टी करून देतेस? हा चल चल चल. हो कोरोना भाऊ, हो काय करते तुम्ही? अहो काय जीव बिव देता की काय? वर या वर या वर या वर या. ओ कोरोना राव, ओ कोरोना राव. अहो काय भांग बिंग पिले काय तुम्ही? हा काय झालं तुम्हाला? चला चला. सर फर्स्ट एड बॉक्स कुठे? ते तिथे त्या ड्रॉवर मध्ये. सांभाळून अहो झेपत नाही तर एवढी भांग कशाला घ्यायची? हा सांभाळून पडाल. हळू 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 हळू. या इथे या इथे बसा. सरकार, अहो सरकार हे काय झालं? हा अहो केवढं रक्त जातंय. बापरे शंभो. अहो काय करत होते तुम्ही? अरे काही नाही, मी बाहेर काम करत होतो, लागलं थोडस.
अहो असं काय काम करत होतात हा? कशाला करत होतात मी? अरे ते भंगाराची गोणी उचलत होते. त्या दरम्यान झाली आहे ती जखम. सरकार अहो कशाला त्या गोण्या बिण्या उचलायला गेलात तुम्ही? मी आहे ना, मला सांगायचं ना काय असं काम होतं. थांबा मी करून येतो. ए शिवा, भद्रा आहे बाहेर, तिने कांताला सांगितलं असेल, तू जाऊ नकोस. हा अहो सरकार पण हे बरं थांबा, हे तुमच्या जखमेला लावायला काय औषध वगैरे घेऊन होतो? औषधाचा बॉक्स आणतो थांबा. नको औषध नको. हो औषध हवंय. आलो आलो. मरणार मरणार मरणार, सगळं संपणार, सगळं संपणार. बस बॉस तुमच्या हाताला काय झालंय? काही नाही, थोडस लागलं. हिचं काहीतरी केलं पाहिजे. काय करू? टेम्पोत टाकून विल्हेवाट लावली पाहिजे. पण तो टेम्पो येईपर्यंत कुणीला बघायला नको. काय करू? कुठेतरी लपवलं पाहिजे तोपर्यंत हिला. हा सुटपात लपवते. वस्ता रे, का रे असं शांत आहे? काय टेन्शन बिन्शन आहे काय? नंद्या, हा माझ्या कोणीतरी वाईटावर उठले असं वाटतंय मला. वाट्यावर तुझ्या? हा, का असं काय वाटतंय तुला? अरे श्रद्धा भेटली होती शक्ती मॅडमच्या घराबाहेर. हा अरे ती माझ्या नसलेल्या बायका पोरांबद्दल बोलत होती. आता सांग ना, माझी बायका पोरं कुठनं आली? अरे बाप रे, म्हणजे तुझ्यासारख्या तरुण सिंगल माणसाबद्दल असं कसं बोलू शकतात रे लोक? अरे तेच कळायला मार्ग नाही ना भावा. ये नंद्या, ये नंद्या. हा हा हा, मला काय वाटतं माहितीये का, की बायको पोरांबद्दल बोलून आमच्या संसाराबद्दल तर बोलत नसल ना. आ? अरे म्हणजे तुम्हाला ती हिंट तर देत नसल ना. अरे तुला सांगतो ना नंद्या, ही पोरगी 100% माझ्यावर लाईन मारते. बघ चल, मला नाही वाटत तुझ्या कसं लाईन मारेल. हे, तू कसं काय रे एवढं कॉन्फिडन्सली बोलू शकतो छाती फुगव? अरे दिसतो तू ऐका पुरण मला संसारी बाप्या दिसतोस म्हणून बोललो मी तुला. सध्या ना एक पंच संसारी बाता दिसतोय मी. अरे आज सुद्धा असं कॉलेजला गेलो ना ऍडमिशन घ्यायला, ऍडमिशन मिळेल मला. कॉलेज कुमार वाटतोय अजून मी. कॉलेज कुमार? अरे दिवसभर ते डायऱ्या भाजरत बसतो ना लोकांच्या. थोबडा बघतो मारसात पहिले. संसारी बाप्या, 5 पोरांचा बाप वाटतो तू. चेहरा बघ घालचा तो. कॉलेज कुमार बनतोय कॉलेज. जा चल. खरंच वाटतंय का मी बायका पोरावाला बापी? म्हणजे माझी श्रद्धा मला नाही भेटणार? श्रद्धुडी, माझी श्रद्धू.
रिश्वत? सरकार, हे कोरोनाराव असे काय करतायत? नशीब मी मगाशी पाहिलं, आपल्या वरच्या गॅलरीच्या त्या ग्रिलच्या बाहेर उभे होते, माहितीये तुम्हाला? मी जर पाहिलं नसतं ना सरकार, आज काय त्यांचं खरं नव्हतं माहितीये? एवढे का स्वतःच्या तंद्रीमध्ये आहेत? काल काय झालंय का? अरे काही नाही, जाऊ दे ते, तू मलमपट्टी कर. ए काय करतोयस? अरे बिंडोक ती पाहिलंय,